तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं सराव प्रश्नपत्रिका आपण मागच्या काही व्हिडिओपासून चॅनलवर टाकायला सुरू केल्या होत्या. तर मराठी पासून गणित पर्यंत जे विषय आहेत तर त्याचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान, सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, तर त्याच्यासाठी 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. येणाऱ्या घटक चाचणीमध्ये तुम्हाला कुठल्या स्वरूपामध्ये प्रश्न येतील, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल, तर ते करण्यासाठी या सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. ओके. जेणेकरून हे प्रश्न आणि यासारखे पुस्तकामधील इतर प्रश्न यांची जर तयारी तुम्ही चांगली केली तर तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक बघा. प्रश्न 1 आणि ही तुम्ही स्वतः सोडवायची आहे सराव प्रश्नपत्रिका. ओके. प्रश्न 1 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातला पहिला आहे डॉट रक्तगट सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जातो. असा कुठला रक्तगट आहे ज्याला सर्व योग्य दाता म्हटलं जातं? त्याच्यानंतर दुसरा, आम्लामधील रेणूत हा मुख्य घटक असतो. आम्लामध्ये कोणता मुख्य घटक असतो? त्याच्यानंतर ब, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवामध्ये 2 गट आहेत, अ गट आणि ब गट. तर याच्यामध्ये अ गटामध्ये आहे दही आणि सोडियम क्लोराईड आणि ब गट आहे NaCl HCl. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न आहे ब. अ गट व ब गट हे 2 गट आहेत आणि त्याच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. अ गटामध्ये आहे दही, सोडियम क्लोराईड आणि ब गटामध्ये आहे NaCl HCl आणि लॅक्टिक आम्ल. आता जे अचूक उत्तर असेल, जसे की दही लॅक्टिक ऍसिड, तर त्याचा पर्याय इथे लिहायचा आहे क. आणि सोडियम क्लोराईडचं रेणूसूत्र काय आहे? अ आहे. ओके. तर क आणि अ हे त्याचे अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीने ते उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर चूक की बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी. तर याच्यामध्ये पहिला आहे मीठ हे आम्लधर्मी आहे. त्याच्या समोर जी चौकट दिली तिथे तुम्ही लिहायचं हे विधान चूक आहे की बरोबर आहे. त्याच्यानंतर रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते. त्याचंही पुढे उत्तर लिहा चूक की बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये एकूण इथे 4 प्रश्न आहेत. तर 4 प्रश्नांसाठी एकूण 4 गुण. ओके. त्यातलं पहिलं आहे जनुके म्हणजे काय? जनुकांची व्याख्या लिहायची. त्याच्यानंतर दुसरं आहे इंद्रिय संस्था म्हणजे काय? इंद्रिय संस्था. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे श्वसन प्रक्रियेतील उत्पादितांची नावे. त्यानंतर पुढे चौथा, उष्णता मोजण्यास कोणते उपकरण वापरतात? उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर 4ही प्रश्नांची इथे एका वाक्यात उत्तरे तुम्ही लिहायची. त्याच्यानंतर पुढे त्यातला ब, कारणे लिहा. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 आहेत. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे जेवढे इथे 3 आहेत तर त्या तिन्हींचाही तुम्ही तयारी करा. पहिलं आहे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. त्याचं शास्त्रीय कारण काय ते इथे लिहायचंय. त्याच्यानंतर पुढे दुसरा, चुनखडी मातीत मिसळतात. त्याचं कारण काय? तर तेही इथे लिहायचं. आणि त्याच्यानंतर रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. त्याचंही शास्त्रीय कारण लिहायचं. तर इथे एकूण 3 आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2. तर याच्यामध्ये एकूण 3 आहेत. त्यातले कुठलेही 2 तुम्ही सोडवायचे आहेत. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं ही सराव प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे यातले जे 3ही प्रश्न आहेत त्या 3ही प्रश्नांची तयारी करा. धमण्या व शिरा या फरकाचे प्रत्येकी 2 मुद्दे लिहा. असे 2 गट करा आणि फरकाचे एकूण 2-2 मुद्दे दोन्ही ठिकाणी लिहा. त्याच्यानंतर आम्लाचे उपयोग लिहा. एकूण 2 गुणांसाठी त्यामुळे एक 4 उपयोग तुम्ही इथे लिहायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे तापमानाचे एकके कोणते? तापमान मोजण्यासाठी कुठली कुठली एकके वापरतात? तापमान कशामध्ये मोजतात? त्याच्यानंतर आकृती काढून भागांना नावे द्या. तर पहिला आहे NaClच्या आयनिक संयुगांची निर्मिती, त्याची आकृती इथे काढायची आणि तापमापी.
तर याची आकृती काढण्याचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर एकूण इथे तुमची 20 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. तर इतर विषयांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. थँक यू.